या व्हिडिओला सुरुवात 4 वाजता झालेली आहे आणि तुम्हाला आता मी कुठं चालले काय चालले ते यासाठी व्हिडिओ कंटिन्यू करा. तर मी चालले आमच्या आजींना भेटायला. तर ताईंसोबत चाललेली आहे बघा. तर त्यांचं लई दिवस झाले चाललंय की या 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 म्हणून. तर म्हणलं चला आज आहे जरा थोडंसं काम आवरलंय, म्हणजे काम काय एवढं जास्त नाही, त्यामुळं म्हणलं चला जाऊन येऊ. तर चला. तर लोणकर ताई आल्या होत्या मला घ्यायला. तर मग त्या घरी आल्याच्या नंतर मग मी आजींसाठी थोडंसं उन्हाळं काम पण घेतलं होतं. तर ते पिशवीमध्ये घेतलं आणि त्यानंतर मग आम्ही निघालो आजींच्या घरी जायला. तर पाहू शकता तुम्ही आम्ही केळगाववरनं चौफुल्याकडे चाललो होतो. तर हा रोड खूप वाहतो बरं का. तर 4 वाजता निघालो होतो ना. तर मग चौफुल्यावरती आलो. चौफुल्यावरती ना मला आजींसाठी थोडासा खाऊ घ्यायचा होता. तर मग मी कचोरी घेतली आणि त्यानंतर ब्रेड पण घेतले त्यांच्यासाठी आणि निघालो मग परत. तर तिथे आहे ना खूप ट्रॅफिक झालं होतं चौफुल्यावरती. चौफुल्यावरून आहे ना 1-2-3 किलोमीटर त्यांचं घर आहे. तर मग आलो त्यांच्या घराकडे वळालो हवे सोडून. तर आलं बघा आमच्या आजीच्या घरी. तर आजी आहेत पण आतमध्ये टी व्ही पाहताय वाटतं. तर मी फोन केला होता आम्ही येणार आहे म्हणून. तर त्या बोलल्या ये, त्यांना माहीत नाही अजून आम्ही आलेलो. तर चला. ते ना छान असं पावसाचं वातावरण तयार झाले बघा. ढग निघालेत भरपूर, पाहू शकता. आणि मस्त वाटतं बरं का रानामध्ये. फ्रेश अशी ताजी हवा, मोकळी हवा भेटते. तर आमच्या आजी बघा इकडे बसल्यात मस्त टी व्ही पाहत. तर चला. तर आजीने आलेले बघा लोणकर ताईंना पाणी दिले. पाणी गार आहे का बघा थोडं. काय नाही करू, काय नको काय नको काय नको. तर बघा इथे आजींच्या घरी आलो ना. आजींसाठी मी कचोरी आणि ब्रेड आणले होते. तर मग कचोरी आम्ही तिघींसाठी खायला घेतली. धरा ए धरा तुम्हाला. अय बाई चांगली आहे धरा. नाही नाही खावा खावा, सगळ्यांसाठी घेत. खाली बसा की, खुर्ची बसणार आहे का? तर या तुम्ही पण कचोरी खायला. कचोरी घेऊन आलोय आम्ही खायला. मस्त आम्ही गप्पा बिप्पा मारल्या, कचोरी बिचोरी खाल्ली. कचोरी आजींना दिली, लोणकर ताईंना दिली, मी पण खाल्ली. छान होती बरं का. आणि आता ह्या दोघी जणी गप्पा मारताय. तर मी बाहेरचं थोडासा व्ह्यू तुम्हाला दाखवते इथं कसं आहे काय आहे ती. तर चला. अशा मस्त गप्पा मारत. इकडे टी व्ही लावलाय पण टी व्हीचा आवाज कमी कराय, कारण यांना बोललेला ऐका येत नाही इकडे आपल्या ताईंना. आभाळ आलंय बघा इकडं. पावसाचं वातावरण तयार झालंय छान असं. इथं गुलमोहरचं झाड आहे पाहू शकता. मस्त अशी फुलं आलेत बघा त्याला. इथे विदवट्टी आहे आणि इकडे बघा थोडंसं झूम करून एकदम मस्त असं वाटतंय. गार हिरवगार आणि खूप झाडं आहेत आणि एकदम उंचावर आहे ना ह्यांचं घर. त्याच्यामुळं एकदम मस्त अशी फ्रेश हवा येते. ती फॅनची सुद्धा गरज लागत नाही आणि घराच्या पाठीमागूनच असा मस्त रोड झाला. तर इथं पहा मनीम्याव सुद्धा तिथे एक आलेली होती. तर ती आजींच्या घरी सारखी येते आणि आजी तिला खायला पण देत असतात. तर एकदम छान अशी आम्ही गेल्याच्या नंतर ती आमच्यापाशी येऊन बसली. तर कशी दिसते. मस्त असं गुलमोहरचं झाड आहे आणि मस्त अशी याला लाल फुलं आलेली आहेत. तर किती भारी दिसतंय ना, एकदम सुंदर दिसते ती फुलं आणि एकदम भारी दिसते. सगळीकडनं फुलं आल्यात बरं का याला. तर बघा मस्त आता 5 वाजलेत, अजून ऊन बाहेर आहे, आभाळ पण आले, पावसाचं वातावरण पण तयार झाले. पण सरबत मला आहे ना लय आवडतं, चहा नाही आवडत बरं का तुम्हाला माहिती. त्यामुळं सरबत बनवलाय मस्त असं आजीने थंडगार. आणि आता सरबत घेणार आहे, तुम्ही पण या सरबत प्यायला. तुला प्यायचं का? इकडे बघा आमची मनी म्याव कशी बसली. तर आता
आजींच्या घरून निघाले बघा आम्ही, सरबत वगैरे पिऊन मस्त गप्पा बिप्पा मारल्या. तर आता वाजलेले आहेत 6, घरी जायचं आहे. तर आलो आहे बघा इकडे होल्यांच्या आजींच्या घरी, त्यांचीसुद्धा भेट घ्यायची ना, त्यामुळे इकडे बघा मस्त अशा शेळ्या आहे त्यांच्या घरी. यांचं बांधकाम पण चालू आहे बघा इकडं, आपल्या गावाकडल्यासारखं चाललं आहे काम. आणि आजींचं काहीतरी काम चाललं आहे वाटतं. मस्त असं हिरव्यागार शेणाने सारून घेतले बघा, आता भारी वाटतंय. काय करताय, काय करताय? हातपाय धुताय वय. तर बघा ह्यांच्याकडं गाया सुद्धा आहेत. गायांचं झालं का शेणकूर? गायांचं झालं का खायला पाणी सगळं? आता निवांत झालं, आता स्वयंपाक. हाय तिथं जावा, पाणी आहे ना आतमध्ये. तर मस्त असं गायांचं मग कुठे बिटी टाकली आणि खायचं काम चालू आहे. इकडे यांची मस्त अशी डाळिंबाची बाग आहे. त्यांच्या घरी ना मस्त असं त्यांचं घर आहे बघा हे, आणि रानामध्ये राहतात ते, आणि इकडं घराचं काम चालू आहे. इकडं जनावरं वगैरे आहेत आणि एकदम मस्त वाटतं बरं का गावाकडं असं राहायला. मला पण आवडतं. आणि एकदम मस्त छान असं हिरव्यागार शेणाने आजीने सारून घेतलंय. आणि इथं चूल पण आहे बघा बाहेर स्वयंपाक करण्यासाठी. मोकळ्या हवेमध्ये स्वयंपाक करायला खरंच खूप भारी वाटतं बरं का. आणि तुम्हाला माहिती आहे मला चुलीवर बनवायला आवडतं. तर आता चला इथंच व्हिडिओ थोडासा बंद करते आणि आजीसोबत छान अशा गप्पा मारते. तर चला. पेटून पंपन बोला की. तर बघा आमच्या आजी म्हणतात वहिनी आल्या त्यांचा व्हिडिओ शूट करा. तर आमच्या वहिनी शेतामधून आल्यात बघा काम करून, आणि त्यांच्यासोबत पण आहेत ह्या ताई आलेल्या आहेत. तर पाहुणे आहेत का? बरं, अच्छा, मला माहित नव्हतं पाहुणे आहेत. तर चला आता आमची निघायची वेळ झाली, कारण आता अंधार पडण्याची वेळ झालेली बघा. आणि आता वहिनीबाई आमच्या आत्ताशी घरी आल्या, तर त्यांच्या मागं काम होतं दिवसभर. असो आजींसोबत छान अशा गप्पा मारल्या. आता आमची निघायची वेळ झाली, चला. तर बघा आम्ही मस्त अशा गप्पाही मारल्या, आणि गप्पाही मारून झाल्याच्या नंतर मग संध्याकाळची दिवाबत्तीची पण वेळ झाली होती आणि आम्ही परत निघायला होतो घरी. तर मग रुपा वहिनी पण आल्या होत्या. तर त्या आजींच्या सुनबाई ह्या रुपाली वहिनी, तर त्या पण स्वभावाने खूप छान आहेत बरं का. पण त्या दिवसभर रानामध्ये गेल्या होत्या, त्यांच्या रानामध्ये काम होतं त्यांना. तर आम्ही निघायच्या वेळेस त्या नेमक्या घरी आल्यानंतर चहा पाणी करायचं विचारलं. तर मग मी बोलले आम्ही काही चहा वगैरे पित नाही, आम्ही आजींकडं सरबत पिऊन आलो आहे. तर मग मस्त अशा गप्पा झाल्या आमच्या थोड्या वेळ, आणि नंतर मग आम्ही निघालो घरी. तर तेवढ्यात त्या म्हणल्या की हळदी कुंकू लावा आणि नंतर मग तुम्ही तुमच्या घरी जावा. तर असं आहे बघा, कुठं जरी पाहुण्यांच्या घरी गेलं ना, तर आपलं तोंड चांगलं असेल तर सगळ्या आपल्याला मान सन्मान मिळतात बरं का. हे खरं आहे. आणि खरंच हे आजी आणि आजींच्या सुनबाईंना खरंच खूप छान आहेत. मी त्यांच्या घरी नेहमी जात असते. तर खरंच खूप तोंड भरून बोलतात. अगदी आपली जवळची नाती असतात ना, त्यांच्यापेक्षा सुद्धा अगदी सुंदर ते आम्हाला धरतात. तर खरंच खूप भारी वाटलं त्यांना भेटून, आणि निघालो घरी. तर त्यांना भेटून खरंच खूप भारी वाटलं, आणि नंतर निघालो आम्ही परतीच्या वाटेला, म्हणजे घरी. तर आता वाजलेला आहे 7 बघा आम्हाला येईपर्यंत. अंधार पण पडायला लागला आहे, आणि आता स्वयंपाक पण मला बनवायचा आहे. तर समृद्धी सिद्धीने कपड्याच्या घड्या वगैरे घातल्या आणि झाडू वगैरे मारला ना घरामध्ये झाडू. तर बघा इकडं चाललाय आता अभ्यास. सगळं काम आवरून दिवाबत्ती वगैरे करून सिद्धी आता झाडाला पाणी घालते, त्याचा अभ्यास करून. आणि इकडं समृद्धी अभ्यास करायला बसली हॉलमध्ये. तर आम्ही मम्मी ते आजींना भेटायला गेलते. तर मग आम्ही पुन्हा मावशीसोबत ना गार्डनला पाणीपुरी खायला गेलो. काल गेलतो पण ते पाणीपुरीवाले काकच तिथं नव्हते. मग आज गेलो, मस्त एन्जॉय झाला. खाल्ली का पाणीपुरी? हो. कोणी कोणी खाल्ली? सिद्धी, मी, गार्गी आणि पुन्हा मावशी. बर बर. पाणीपुरी खाऊन लगेच आलात ना पण? हो. आणि आता मग आता काय नाही, आता आज काय स्पेशल मग स्वयंपाकात? आज काय आमच्यात आहे ना, खायचं नुसतं असतं सुट्टी असली की काहीतरी. तर चला सुट्टी दिवशी आमच्यात नॉनव्हेज असतं बरं का. पण आज मुलं म्हटली नॉनव्हेज काय आम्हाला खायचं नाही, इडली सांबारच खायचं आहे. त्यासाठी मग मी नॉनव्हेज मला आवडत नाही म्हणून मी म्हणलं की नको. तुला हिला आवडत नाही बघा. तर करा अभ्यास, चला. इकडं बघा मी डाळ आणि तांदूळ छान असं रात्री भिजत घातलं होतं, सकाळी वाटून घेतलं, आणि दिवसभर पीठ छान असं आंबलंय बघा.
आता इडली बनवणार आहे आणि सांबार बनवणार आहे, असा स्वयंपाकाचा आज मेनू आहे. तर चला आता लगेच स्वयंपाकाला लागणार आहे, कारण एक एक काही करेपर्यंत जेवणाचा टायमिंग होतो. आणि बंटी खेळायला गेलाय, तर मग बंटीला आल्या आल्या जेवायला लागतं, तो काही दम काढत नाही. तर चला इथे स्वयंपाक करून. तर बघा, एका गॅसवरती मी सांबर बनवण्यासाठी डाळ, शेवग्याची शेंग, टोमॅटो, कांदा, हिरवी मिरची, वांग, जे काही भाज्या असतील ते सगळ्या एकत्रच लावल्यात कुकरला पटकन अशा. एक कुकर इडलीचा उकडून घेतला आणि हा दुसरा लावायचा, त्यासाठी पात्र भरून घेते. आता पटापट स्वयंपाकाला लागायचे. आणि मिस्टरांसाठी एक भाकरी पण बनवायची बघा. तर इडली काही त्यांना आवडत नाही, मुलांनाच आवडते फक्त. तर असं आहे बघा. तर आता स्वयंपाक बनवायचा आहे, उशीर झाला आहे. तर चालल्यात पटापट सगळी कामं. तर इडली वाफून घेते. इकडे एक कुकर मी वाफून पण घेतलाय आणि इकडे साईडला सांबारासाठी डाळ लावलेली आहे, नंतर फोडणी मारणार आहे. तर इडले वाफवत इकडे सांबारची सुद्धा मी छान अशी तयारी करून घेतली फोडणीची. तर इथे स्वयंपाक करून इडले वाफतात तोपर्यंत डाळ पण शिजली होती आणि मी छान असं सांबार बनवून घेतलंय. आणि आता बंटी पण खेळून आलाय, त्याला भूक लागली. तर आता सांबार पण छान असं तयार झालेलं आहे आपलं. तर त्याला लगेच जेवायला देते. कुठे गेला तू खेळायला? ग्राउंडवर. काय खेळा? क्रिकेट. क्रिकेट. भूक लागली काय? तर आमच्या बंटी दादाला आहे ना सगळ्यांना सांबार आवडतं. चमचे देऊ? बरं उचला. आता मुलं जेवण करून घेणार आहेत. मुलींचा अजून अभ्यास चालला, हळूच हळूच. तर केस कापून आलाय बघा आमचा आज बंटी दादा, हळूच हा भाजन. तर सांबर झालंय. आता मी कढई उतरून घेते आणि त्यांच्यासाठी एक भाकरी बनवते, म्हणजे मिस्टरांसाठी. तर ते काही इडली खाणार नाहीत, आता भाकरी बनवून घेते. बघा आता वाजलेले आहेत 10. आमची सगळ्यांची जेवणं वगैरे झाली, मिस्टर पण जेवले, त्यांच्यासाठी भाकरी बनवली होती. सांबार पण छान झालं होतं, मुलं पण इडली सांबार पोटभर खाल्ली त्यांनी. तर आता चला इथंच व्हिडिओला मी एंड करणार आहे. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच एका नवीन व्हिडिओसोबत मी तुम्हाला पुन्हा भेटणार आहे. तोपर्यंत सगळ्यांना बाय. पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ. आणि संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्यांचे मनापासून खूप खूप आभारी आहे. सगळ्यांना शुभरात्री.